नमस्कार. शुभ एस्ट्रोमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण पाहूया 2 मूल्यांक असणाऱ्या व्यक्तींचं जीवन कसं असणार आहे. हा डिसेंबर महिना त्यांच्यासाठी किती लकी ठरणार आहे की अनलकी ठरणार आहे. 2 मूल्यांक कोणाकोणाचा येतो? ज्यांचा जन्म 2 तारीख, 20 तारीख, 11 तारीख आणि 29 तारीख या तारखेनं झालेला असतो त्यांचा मूल्यांक 2 असतो. इंग्लिशमध्ये याला ट्रायबर नंबर देखील म्हणतात. चला तर आपण वेळ न घालवता सुरुवात करूया. सो मी कार्ड शफल करत आहे. इष्टदेव आपल्याला मदत करत आहे, आपल्याला गायडन्स देत आहे की डिसेंबर महिना हा 2 मूल्यांकासाठी कसा जाणार आहे. ते 2 मूल्यांक असतो. या व्यक्ती चंद्रग्रहाशी रिलेटेड असतात. त्यामुळे जसा चंद्र हा कलेकलेने वाढतो आणि कलेकलेने कमी होतो, तशा प्रकारेच या व्यक्तींचे लाईफमध्ये इमोशन भरपूर असतात आणि कधी कोणत्या इमोशनने ते हॅपी राहतील, कधी सॅड राहतील हे त्यांना देखील माहिती नसतं. 1 ते 9 मूल्यांकामध्ये सर्वात इमोशनल अंक असेल तर हा 2 असेल. चला तर मग आपण सुरुवात करूया. दोन मूल्यांकावाल्यांसाठी पहिल्यांदा कार्ड आलेला आहे 9 ऑफ कप. 9 ऑफ कप म्हणजे याचा सांगण्याचा अर्थ हाच आहे की तुम्ही बघू शकता 9 ऑफ कपचा कार्ड आलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे 9 कप्स दिलेले आहेत आणि त्याच्यापुढे तो माणूस बसलेला आहे एकदम आरामामध्ये. तर सांगण्याचा अर्थ हाच आहे की या महिन्यामध्ये तुम्ही सरळ मार्गी जेवढं आतापर्यंत तुम्ही राहता, जसं 2 मूल्यांकवाल्यांचा स्वभावच आहे एकदम सरळ मार्गी. त्यांना जरा जरी कोणी वाईट बोललं किंवा काही गोष्टी चुकीच्या जरी म्हटल्या तरीसुद्धा ते पटकन इमोशनल होतात, अगदी रडू लागतात, त्यांच्या मनाला खूप लागतं, खूप इमोशनल असतात. तर तसं तुम्ही या महिन्यात वागू नका. कारण सांगण्याचा अर्थ हाच आहे की सगळ्या बाबतीमध्ये, म्हणजे सांगायच्या बाबतीमध्ये, रिलेशनमध्ये किंवा करिअरमध्ये असो, फॅमिली लाईफमध्ये असो, स्टुडंट लाईफमध्ये असो, एज्युकेशनच्या लाईफमध्ये असो, तुम्ही जेवढं सरळ मार्गी राहणार लोक तुम्हाला तेवढे मूर्खात काढणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा स्टँड घेतला पाहिजे. तुम्हाला त्या गोष्टी शिकवता आल्या पाहिजे, समजल्या पाहिजेत दुसऱ्यांनासुद्धा की तुमचं म्हणणं काय हा तुम्हाला मुद्दा मांडता आला पाहिजे. तर 9 ऑफ कप हेच तुम्हाला सांगते की 9 नंबरचा कार्ड आलेला आहे, मंगळचा कार्ड आलेला आहे. सो करेज महत्त्वाचं आहे. जेवढ्या तुम्ही स्वतःहून स्वतःच्या निर्णयाने पुढे जाल तेवढंच तुम्हाला चांगलं आहे. आणि ह्या म्हणतात ना, ह्या जगामध्ये दुनियादारीमध्ये तुम्ही पडू नका. तुम्ही स्वतःचा देखील फायदा घ्या. आतापर्यंत तुम्ही भरपूर गोष्टी केलेल्या आहेत इतरांसाठी, आता तुम्ही स्वतःसाठी देखील स्टँड घ्या. तर सांगायचा अर्थ हाच आहे की डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी स्टँड घ्या आणि स्वतःचे डिसिजन स्वतः घ्या. तर आता आपण रिलेशनच्या बाबतीमध्ये कार्ड शफल करूया. आता डिसेंबर महिन्यामध्ये तुमचं रिलेशनशिप कसं राहील हे आपण बघूया. सो बघा, परत एकदा तुमचा 9 नंबरचाच कार्ड आलेला आहे, 9 ऑफ पेंटिकल्स. तर याच्यामध्ये सुद्धा दिसतं की आजूबाजूला पैसा दाखवलेला आहे. तर तुम्हाला सांगण्याचा अर्थ हाच आहे की ह्या महिन्यामध्ये रिलेशनशिपमध्ये तुम्ही इतकं इन्व्हॉल्वमेंट होता तुमच्या रिलेशनशिपमध्ये की तुम्ही तुमचं करिअरचं लाईफ तुम्ही विसरून गेलेला आहात. तुम्हाला फक्त रिलेशनशिप हेच महत्त्वाचं वाटतं आहे सगळ्यापेक्षा जास्त, उलट स्वतःपेक्षा जास्त. कारण 2 मूल्यांकवाले असतातच असे की ज्यांना सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःपेक्षा जास्त रिलेशनशिप महत्त्वाचं असते. तर ह्या महिन्यामध्ये तुम्ही एवढंच मी तुम्हाला सांगू शकते की तुम्ही तुमच्या करिअरवरती फोकस करा. करिअरवरती जर तुम्ही फोकस केलात तर तुमच्या लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतील. पैशाचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल वगैरे. ह्या व्यक्तीच्या हातामध्ये एक गोल्डन कलरचा पक्षी दिसतो. एक गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्या करिअरमध्ये येणार आहे, ती तुम्ही मिस करू नका. आणि दुसरी गोष्ट, इथे पाठीमागे सुद्धा असं घर वगैरे दाखवलेलं आहे, त्यामुळे घराचा सुद्धा तुम्हाला सपोर्ट राहील. कुठल्याही बाबतीमध्ये सुद्धा तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा सपोर्ट राहील. पण जर समजा तुम्ही एखाद्या वेळेस जर कोणाला लग्नासाठी मागणी घालत असाल तर तुमचं करिअर पहिल्यांदा आधी व्यवस्थित असलं पाहिजे. तुमच्या घरच्यांचा सपोर्ट तुम्हाला भेटला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही स्वतः पहिल्यांदा करिअरमध्ये स्टेबल राहा. आणि गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडे, येणारच आहे डिसेंबर महिन्यामध्ये. सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. तुमचा बॅकग्राऊंडसुद्धा चांगला राहणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये तुमचं रिलेशनशिप खूप चांगलं असणार आहे. तुम्ही दोघंही एकमेकांना समजून घेणार आहे. वादविवादाची काही संभावना वाटत नाही आहे. त्यामुळे हा महिना, डिसेंबर महिना, तुमच्यासाठी रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये खूप चांगला जाणार आहे. सो आता आपण पाहूया करिअरच्या बाबतीमध्ये तुमचा कसा काय हा महिना जाणार आहे ते.
सिक्स ऑफ पॅन्टिकलचा कार्ड आलेला आहे. तुम्ही बघू शकता मगाशी पण रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये पॅन्टिकलचा कार्ड आलेला आहे आणि ते करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा पॅन्टिकलचा कार्ड आलेला आहे. तुम्ही हेच पाहू शकता की ह्यामध्ये एक व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये हा जो ढोंगीपणा जो करत आहे दुसरा, की मी गरीब असलेल्याचा, आणि तुम्ही जे आहात त्या व्यक्तीलाच दान देत आहात, पण इकडे दुसरीकडे जो गरीब आहे त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात. तर सांगायचा माझा मुद्दा हाच आहे की तुम्ही एवढे सरळ मार्गी आहात की तुम्हाला कुणीही मूर्ख बनवू शकतो, की ज्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत तो तुम्हाला असं दाखवू शकतो की माझ्याकडे काहीच नाही आहे, आणि ज्याच्याकडे काहीच नाही तुम्हाला असं वाटतं की त्याच्याकडे सगळं काही आहे. तर हे तुम्ही थिंकिंग सोडून द्या, हे विचार करण्याचा दृष्टिकोन सोडून द्या. तुम्ही तुमचा विचार बदला. ज्या गोष्टी तुम्हाला समोर दिसतात आहेत त्याच गोष्टी खऱ्या असतील असं नाही आहेत. तुम्ही तुमच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार करा. आणि करिअरच्या बाबतीमध्ये विचार करायचा म्हटला तर तुम्हाला हेच सांगण्यात येते की लॉंग टर्म तुम्हाला बेनिफिट चांगला भेटणार आहे करिअरच्या बाबतीमध्ये, कारण 6 नंबरचा कार्ड आला आहे, शुक्रचा कार्ड आलेला आहे. आणि शुक्र ग्रह आहे हा आपल्याला संपत्ती, धनधान्य आणि लक्झरी प्रदान करतो. या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये असणारच आहे या डिसेंबर महिन्यामध्ये. पण त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजेत, योग्य माणसांना योग्य पद्धतीने हँडल केलं पाहिजे. जर तुम्ही माणसं ओळखण्यात चुकलात तर तुमच्याकडून खूप मोठी चूक होऊ शकते. करिअरच्या बाबतीमध्ये असंही घडू शकतं तुमच्या, की तुमच्या जॉबमध्ये तुम्हाला वाटत असेल की हा माझा कलिग आहे, हा माझ्यासाठी चांगला आहे, पण तोच तुमच्यासाठी पाठीमध्ये सुरा खुपसू शकतो. त्यामुळे तुम्ही सावधान बाळगता पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की जे तुमच्या खरोखर तुमचे मित्र आहेत, तुमच्या पाठीशी आहेत, त्यांना तुम्ही इग्नोर करतात. तसं नाही करता. तुम्ही सगळ्यांना एका वेगळ्या चष्म्यातून बघितलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला व्यक्तींचे खरे चेहरे दिसतील. तर आता आपण पाहूया 2 मूल्यांक असणाऱ्या व्यक्तींना त्यांचं आरोग्य कसं जाणार आहे. तर मी कार्ड शफल करत आहे. इष्टदेव आपल्याला सांगत आहेत. कार्ड आलेला आहे आपल्याला 3 ऑफ कप्स. तर यामध्ये तुम्ही बघू शकता 3 व्यक्ती आहेत ते सेलिब्रेशन करत आहे. तर डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या हेल्थच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम दिसून येत नाही. तुम्ही सेलिब्रेशन कुठल्या ना कुठल्या घरामध्ये, कुठल्या ना कुठल्या फंक्शनमध्ये किंवा फॅमिलीमध्ये तुमचं सेलिब्रेशन होऊ शकतं. तुम्ही कुठल्या ना फंक्शनला जाऊ शकता, पार्टीला जाऊ शकता वगैरे. त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये खूप जल्लोषदायक तुमचा डिसेंबर महिना जाणार आहे. हेल्थ इश्यूज तुम्हाला काही दाखवत नाही. जे काय तुमच्या आजूबाजूचे लोक असतील ते लॉयल असतील तुमच्यासोबत, आणि तुम्ही देखील त्यांच्यासोबत लॉयल राहण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही दुर्लक्ष काही करू नका. जर तुम्हाला वाटलं की माझी तब्येत ठीक नाही तर सरळ तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन अपॉइंटमेंट घेऊन आपला प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या. त्यामुळे सांगायचा मुद्दा हाच आहे की डिसेंबर महिन्यामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही निश्चिंत राहा. डिसेंबर महिन्यामध्ये आरोग्य हे तुम्हाला खूप चांगलं जाणार आहे. तर आता आपण पाहूया ओव्हरऑल डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला गायडन्स काय देत आहे ते. तर इष्टदेव आपल्याला गायडन्स देत आहेत. मी कार्ड पुल करत आहे. बघा, आपण 2 मूल्यांकवाल्यांचं बोलत आहोत आणि शेवटी 2 नंबरचाच कार्ड निघाला आहे. तर 2 कार्ड शेवटी निघाला आहे पॅन्टिकलचं. आत्तापर्यंत तुम्ही बघितलंच का तुमच्या तिन्ही कार्डमध्ये सुद्धा पॅन्टिकल्सच आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगण्याचा हाच मुद्दा आहे या डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही इमोशनल न राहता तुम्ही प्रॅक्टिकल डिसिजन घ्या. त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या एज्युकेशन लाईफमध्ये, तुमच्या हेल्थमध्ये सुद्धा खूप बदल होणार आहे. दुसरी गोष्ट इथे बघू शकता पाठीमागे समुद्र आहे. या समुद्रामध्ये हवेने नाव जी आहे, जहाज जे आहे ते हलत आहे, आणि पाणी जे आहे ते खूप जोरामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की ती नाव जी जोरात हलत आहे. तुमचे इमोशन जे आहे ते कंट्रोल करून ठेवा या महिन्यामध्ये. त्यामुळे जी इमोशनल स्टेबिलिटी जी हवी ती हवीच आहे याच्यामध्ये.